आपत्ती व्यवस्थापन आणि महापुराच्या नियोजनांतर्गत महसूल विभागातर्फे सांगली महानगरपालिकेला गटारी आणि ड्रेनेजसाठी आणि पूरग्रस्त भागातील पाणी काढण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून 596 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे। पण झालेला निधी मंजूर हा कशा प्रकारे वापरायचा आहे, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे गटारी होणार आहेत, बोबे गटार होणार आहेत की ड्रेनेज होणार आहे, अशा प्रकारचा कुठला प्लॅन आपण केलेला आहे आणि तो प्लॅनचं सादरीकरण हे नागरिकांच्या समोर का झालं नाही, याच्या संदर्भात आम्ही आज उपायुक्तांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। उपायुक्तांना त्यासंबंधी आम्ही सूचना देखील दिलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर जो प्लॅन आहे, जी ब्लूप्रिंट आहे ती नागरिकांच्या समोर मांडा आणि नागरिकांच्या ज्या काही सूचना असतील त्या सगळ्या सूचना तुम्ही नोंद करून त्याच्या सूचनांनुसार तुम्ही कारवाई पुढची केली पाहिजे आणि जो निधी येणार आहे तो निधी पूर्णपणाने त्या भागातील कामासाठी कसा वापरला जाईल याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी आम्ही विनंती घेऊन आज उपायुक्तांना भेटलेलो आहे। उपायुक्तांनी 2 दिवसात ते सादरीकरण करतो असं सांगितलंय, पण अजून नागरिकांच्या समोर का झाला नाही असा मोठा प्रश्न आहे। कारण की याच्यामध्ये काय झालेलं आहे याची चौकशी होणं फार गरजेचं आहे। कारण की नागरिकांना या परिस्थितीमध्ये जे काय भोगतात त्यांना जर याच्या संबंधी काही उपाय विचारले नाहीत तर मला असं वाटतं की नुसतं आंधळ दळतोय कुत्रं खाते अशा प्रकारची कुठली गोष्ट करता कामा नये। जे या परिस्थितीला भोगत आहेत अशा लोकांची परिस्थिती विचारणा करून त्यांना कसा मार्ग काढता येईल हा महापालिकेने प्रशासनाने विचार करावा आणि नागरिकांच्या सूचना घ्याव्यात आणि नागरिकांना भेटून आणखीन काय बदल असतील ते तेवढे करून घ्यावेत अशी सूचित करण्यात आलेलं आहे।